एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा तिढा निर्माण होतोय, पण त्यासोबत आणखी महत्त्वाची गोष्ट घडतीये। मराठ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू हा मराठवाडा होता, तर दुसरीकडे आता ओबीसींचं हे आंदोलन उभं राहतंय। त्यांचा केंद्रबिंदू विदर्भ असेल अशी शक्यता वर्तवली जाते। ज्या मराठवाड्यात अनेक दिग्गज ओबीसी नेते होते, त्या मराठवाड्याऐवजी ओबीसी आंदोलन विदर्भ केंद्रित होण्याचं कारण काय आहे? भाजप या समोरची या सगळ्यातली आव्हानं काय आहेत? देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आणि ओबीसींचा मुद्दा याचं कनेक्शन नेमकं काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। मराठ्यांचा मराठवाड्यातून एल्गार तर विदर्भातून ओबीसी। आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू काय भूमिका बजावणार? विराट सभेनंतर मनोज जरांगे यांचं आव्हान भाजप कसं पेलणार? भाजपच्या ओबीसी नेतृत्वासमोर आव्हानांचा भला मोठा डोंगर। मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू मराठवाडा असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। मग तो छत्रपती संभाजीनगर मधून निघालेला मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा असेल किंवा आत्ताचं अंतरवाली सराटीतलं जरांगे पाटील यांचं आंदोलन। मराठा आरक्षणाचं प्रमुख केंद्र हे मराठवाडाच होतं। त्यानंतर आता विदर्भातून ओबीसी एकजुटीसाठी प्रयत्न सुरू व्हायला लागल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमधून निघालेले ओबीसी मोर्चे हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येऊ शकेल। पण आता मनोज जरांगेंची सभा झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच त्यातून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात। येत आहे विषय काय आहे की काल परवा आमच्या ओबीसीचा जो उपोषण संपला, देवेंद्रजी उपोषण सोडून आले, मंत्रालयात मीटिंग झाली, मीटिंगचे मिनिट्स अद्याप मिळाले नाहीत। काय झालं हे ठरलं नाही। तुम्ही ते मिनिट्स दिले तर ओबीसीला तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका ही स्पष्ट होत नाही आहे। आणि उपोषण सोडून मला जे मीटिंगला गेलेत त्यांना मला विचारायचं आहे, बाबांनो हे मिनिट्स लवकर मिळण्यासाठी आणि त्यात काय सुचवलं आहे, काय लिहिलं आहे, काय त्या मिनिट्समध्ये आहे हे कळण्यासाठी सरकारवर आता नव्यानं बोलणी करा, मागणी करा। आम्ही मागणी करूच, पण मला ही दुर्दैव वाटतं की इतके 3 दिवसात जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं। आज 30 दिवस होत आहे, पण ते अजून मिळाले नाहीत। तर सरकारची भूमिका ओबीसीच्या संदर्भात काय असेल हा मोठा प्रश्न आहे। तर राजकीय प्रतिक्रियांनी भाजपचं टेन्शन वाढवलंय असा तर्क राजकीय जाणकार वर्तवतायत। आधी जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातील घमासाण महाराष्ट्र पाहतोय। शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही प्रचंड रोष असल्याचं पाहायला मिळत होतं। ते सुद्धा एक घटनेच्या महत्त्वाच्या पदावर आहेत, संविधानिक पदावर ते बसलेले आहेत। त्यांनी विचारपूर्वक इथून पुढे तरी बोललं पाहिजे की समाजात द्वेष होणार नाही, कारण सत्ताधारी ते आहेत। सत्ताधाऱ्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही। त्यांनी सगळ्या समाजाला न्याय देणं हे त्यांचं क्रम प्राप्त आहे आणि ते त्यांनी पार पाडावं, किमान इथून पुढे तरी। 14 ऑगस्टला मराठा आरक्षणाची ऐतिहासिक सभा अंतरवाली सराटीत पार पडली। 100 एकर जागेत झालेल्या या सभेनं महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं। पण या सभेला झालेली लाखोंची गर्दी, त्यामुळे झालेली कोंडी ही अभूतपूर्व अशीच होती। याची आता राजकीय पलटवार चर्चा सुरू झालीय। शिवाय याच सभेतून जरांगे पाटलांनी थेट मोदींनाही उद्देशून मोठं वक्तव्य केलं होतं। याच मराठ्यानं तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत, हे तुम्ही विसरू नका। केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे। मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका। पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला समज द्या, खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालायलेत। मराठे तुमच्यासाठी मराठ्यांनी काही पण केलेलं आहे। उलट मी तुम्हाला केंद्राला आणि राज्याला विनंती करतो की मराठा समाजाला आरक्षण द्या,
हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, डोक्यावर घेऊन. जरांगेंच्या भाषणात एकीकडे फडणवीस विरोधी सूर ऐकायला मिळाली, दुसरीकडे अंतरवाली सराटी आंदोलनादरम्यान झालेल्या बळाचा वापर आणि त्यावरून रंगलेलं राजकारण हे चिघळल्याचं पाहायला मिळतंय. पण या सगळ्यात मराठवाड्यातील कोणीही प्रमुख नेते गृहमंत्र्यांच्या बचावात पुढे आल्याचं पाहायला मिळालं नाही. गोपीनाथ मुंडेंच्या काळात भाजपामध्ये ओबीसी नेतृत्वाचा दबदबा होता, पण पंकजा मुंडे यांच्या बाबतच्या राजकीय चर्चा, नाराजीची कुजबूज आणि डावललं जात असल्याचा सूर यातून पंकजा मुंडे ही भाजपमध्ये ओबीसी नेत्या म्हणून समोर आल्या नाहीत असं बोललं जातंय. भाजपमध्ये संपूर्ण ओबीसीचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारं नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही असंही राजकीय जाणकार सांगतात. या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाचे 2 मुख्यमंत्री झाले, त्यापैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाचं आरक्षण हा विषय खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि तो सुटू पण शकला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांचा फडणवीसांच्या एकंदरीत भूमिकेवरती आक्षेप आहे. अशा स्थितीमध्ये आज जर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते पुढे येत आहेत, याचं कारण एकच आहे की मराठवाड्यातून ते नेते आहेत. मराठवाड्यामधचं राजकारणसुद्धा अशाच प्रकारचं आहे. मराठवाड्यात मराठा समाज हा मोठा समाज आहे, त्याखालोखाल ओबीसी आणि दलित समाज आहे. दरम्यान सध्याच्या घडीला फडणवीसांविरोधातील रोष कमी करण्याचं सूत्र नेमकं काय असेल याचं उत्तरही भाजपमधील नेत्यांकडे नाही असं दिसतंय. शिवाय मराठा आंदोलन मराठवाडा केंद्रातच राहिलंय. मराठवाडा आणि मराठा आंदोलन 1990च्या सुमारास मराठा सेवा संघाची स्थापना. 1992 हा सेवा संघाला संभाजी ब्रिगेड असं नाव. जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, पंजाबराव देशमुख कृषी परिषद असं 32 वेगवेगळे कक्ष सुरू. याच कक्षांच्या मदतीनं विविध आंदोलनं छेडली. बीड, उस्मानाबाद मधील तरुणांचा आंदोलनात मोठा सहभाग. पुढे आंदोलनाची व्याप्ती राज्यभर. याच आंदोलनातून आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा ऐरणीवर. आरक्षणाच्या मागणीचा पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यासोबतच जालना हे आरक्षणाच्या मागणीचं प्रमुख केंद्र. मराठवाड्यात मराठा समाज एकवटल्याचं जालन्यातील विराट सभेनं पाहिलं. यात फक्त मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातले मराठा समाजाचे लोक दिसून आले. पण आता हीच एकजूट ओबीसींची दिसावी यासाठी विदर्भातून प्रयत्न होत असल्याचं बोललं जातंय. अर्थात या प्रयत्नांना किती यश येतं, या प्रयत्नांमुळे फडणवीसांविरोधी रोष कमी होतो का, आणि महत्वाचं म्हणजे आरक्षणाचा तिढा सुटतो का, याचं उत्तर येणारा काळच देईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.